22,600चा पीई जर आपण बाय करायचा झाला तर 145 146 या रेंजमध्ये आपण बाय करू शकतो. पण कधी इथं ही जी आपली कॅन्डल आहे ग्रीन लाईनच्या खाली प्रॉपर क्लोज झाली, त्याच्या खाली जर सस्टेन होत असेल तरच, नाहीतर अपसाईडचा विचार आपण रेड लाईन म्हणजे फर्स्ट कॅन्डलच्या वरती करणार आहे. आणि मिडलमध्ये काय सेटअप भेटला तर शुअर शॉट आपण मध्ये पण घेऊ शकतो. आपली 145 ला एंट्री होती, 160 ला जाऊन आला तो. प्रॉफिट बुक केला का सर्वांनी? तर मला सकाळी प्रॉफिट घेऊन बाहेर जायचं असतं. 145 to 160 आपलं सर्वांचं प्रॉफिट बुकिंग झालं असेल तर मला स्क्रीनशॉट सेंड करा. ओके, बघा आपल्या लेवल वाईज मार्केट वर्क करतंय, डेली आपल्याला प्रॉफिट देतंय. तुमच्या सर्वांना मला हेच सांगायचं आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट त्याच माणसाला मिळतो ज्याच्याकडे डिसिप्लिन आहे, आणि ज्या माणसाला डिसिप्लिन नाही अशा माणसाला ही आपली रील शेअर करा. थँक्यू सो मच. ही 22,400ची स्ट्राईक प्राइस आहे. 94च्या वरती म्हणजे 95च्या वरती तुम्ही सीई साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता ॲज पर आपले सेटअप. आणि डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मी जसं सांगितलंय 22,600चा पीई तुम्ही 160च्या आसपास तुम्ही बाय करू शकता. आणि जर सीई बाय करायचा झाला तर 95च्या वरती 22,400चा आजचा आपला हा सेटअप राहील. ओके, सीई साईडला एंट्री आहे ॲज पर आपल्या सेटअप. त्यांच्यासाठी बघा आपली जी स्ट्राईक प्राइस होती 22,400, जो आपण सेकंड ट्रेड घेतला होता तो आपण 95च्या आसपास घेतला होता. त्याचा हाय बघा 110 झालाय. अजून पण ट्रेडमध्ये असतील त्यांनी प्रॉफिट इथं बुक करू शकता, किंवा ज्यांना ट्रेलिंग जमतंय ते ट्रेल करू शकतात. आपला सेकंड ट्रेड पण प्रॉफिटेबल झालेला आहे. सर्वांना इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच आपल्या लेवलपर्यंत मार्केट जात आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही प्रॉफिट बुक करा किंवा स्टॉप करा. डन फॉर अ डे अशा पद्धतीनं आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो. जास्त ओव्हर ट्रेड करत नाहीये. डिसिप्लिन सेटअपमध्ये असेल तरच ट्रेड प्लॅन करतो. अशा पद्धतीनं तुम्ही ही रील तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. थँक्यू सो मच. बघा आता 115 असं मार्केट मिळतच जातं. जिथं तुमचा ट्रेड सेटअप बनतो तिथे ट्रेड घेतला तर 100% तुम्हाला प्रॉफिट मिळणारच आहे.